तर दादा फोडून दाखवते. मस्त असे झालेले आहेत. आणि तनुनी घेतलंय चिंचेचं पाणी. दादा कशी चव समोश्याची? एकदम छान. एकदम छान. लयच आवडले काय तनू? चवदार झालेत ना दादा? चवदार झालेत ना? असे समोसे हॉटेलमध्ये नसते. हॉटेलमध्ये भेटत नसतात म्हणतोय असे समोसे. बरोबर आहे ना. दादा कस काय चव? छान. एकदम छान. हॉटेलमध्ये गेलं लेकरांमुळेच मैदा वापरला नाही. मैद्याने काय होतं, पोट दुखत असतात लेकरांचे. त्याच्यामुळं मस्त असं गव्हाचं पीठच घेतलंय. मुलांना खूप आवडलेत बरं का समोसे. तुम्ही पण अशा पद्धतीने समोसे बनवा, नक्की सगळ्यांना आवडतील. आणि खूप सोप्या पद्धतीने आहेत. सगळं घरगुती साहित्यामध्येच, बाहेरून काहीच नाही आणलेलं. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने समोसे बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झालते ते. नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आपण आज मस्त असे गव्हाच्या पिठापासून समोसे बनवणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने, जास्त काही साहित्य लागणार नाही आणि सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने बनवणार आहेत. तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते एकदा पाहू आपण. मी इथं 6 बटाटे असे उकडून घेतले. तर जास्त पण मऊ उकडायचे नाही, तर थोडे कच्चेच ठेवायचे. तर सगळ्यात अगोदर आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला हिरवं तिखट काढून घ्यायचं आहे, बारीक करायचं आहे. लहान मुलांना तर खूप आवडतात बरं का समोसे. बाहेर गेलं तरी हातगाड्यावरचे खायचे म्हणते. तर त्याच्यासाठी सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि आपल्या स्वतःच्या हातची चव आपल्या लेकरांना पण कळली पाहिजे की आपली आई पण छान बनवती, बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपण असेच घरी बनवत जायचे आणि लेकरांना पोटभर खाऊ घालायचं जायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण याच्यामध्ये मैदा घेतलेला नाही, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कोणाकोणाला मैदा चालतो, कोणाकोणाला नाही चालत. त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं आपण अगोदर मिरची बारीक कुटून घेऊ. याच्यामध्ये आलंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि मीठ पण टाकायचं आहे. ते चमच्याभर जिरे. आणि आता हे बारीक कुटून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची बारीक करून घेतली अशा पद्धतीने. कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता घेतला आहे आणि बटाटे पण सोलून घेतले. तर कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ. 1.5 पळी तेल टाकलंय. तेल गरम झालंय. 1 चमचाभर मोहरी टाकून घेऊ. कढीपत्ता आणि हिरवं तिखट. लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन गरम होती. याच्यामध्ये टाकू कोथिंबीर चिरून घेतलेली, हळद, मिरची चांगली तळून झाली. आता उकडून घेतलेले बटाटे असे बारीक करून घेतले. तर जास्त पण बारीक नाही केले. ते टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. आपण मीठसुद्धा मिरचीमध्येच टाकलेलं आहे. याच्यामध्ये वाटाणे जर असतील ना तर वाटाणे पण टाका, खूप छान लागतात खायला. आपली चटणी छान अशी तयार झाली. खाली उतरून घेऊ. झाकून ठेवू 5 मिनटं, थंड होऊन द्यायची ती. आपण इथं गव्हाचं पीठ घेतलं, याच्यामध्ये मीठ आणि ते टाकून घेऊ. मीठ इथं घेतलेला 1 चमचाभर ओवा. ओवा असा चोळून घ्यायचा. आपण इथं घेतलेला आहे बारीक रवा, अर्धी वाटी. ते पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. पळीभर तेल. सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ. आपलं पीठ तयार झालंय. घट्टच ठेवलेला आहे पहा अशा पद्धतीने. आता हे 10-5 मिनटं भिजायला ठेवू आणि मस्त चिंचाचं पाणी बनवून घेऊ. चिंचा घेतल्या आता नवीन चिंचा आलेल्या आहेत झाडांना. 5-6 चिंचा भिजत ठेवल्या आणि अर्धी वाटी साखर घेतली. आपण आता छान असं चिंचाचं पाणी बनवू. समोसे म्हणलं की चटपटीत चिंचेच्या पाण्याची आठवण येतीच. चिंचा मी थोड्या बारीक हाताने चुरगळून घेतल्या. ते टाकून घेऊ. साखर
थोडंसं पाणी अजून. आपलं चिंचाचं पाणी चांगलं खळखळ उकळलंय. आपण याच्यामध्ये घालू आता थोडंसं लाल तिखट. लाल तिखट टाकल्याच्या नंतर आपली छान अशी मस्त आंबट गोड तिखट चिंचेचं पाणी होतं. आपण आता हे पाणी गाळून घेऊ. असे दोरे निघले चिंचाचे. आता नवीन चिंच आलेल्या आहेत ना, आपण त्याच नवीनच चिंच आणल्या होत्या झाडाच्या तोडून. छान असं आपलं पाणी तयार झालंय चिंचेचं. आपलं पीठ छान असं मस्त भिजले पा. आपण आता हे बाजूला ठेवू. याच्यामध्ये चटणी काढून घेऊ. तेल टाकून घेऊ समोसे तळायला. छान असं आपलं पीठ भिजलंय. आपण पुरी कशी बनवतो तशीच गुळी घ्यायची, ती लाटून घेऊ. पीठ जर चिटकत असेल ना तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. जास्त पातळ नाही जास्त जाड नाही लाटायचं. आपण चपाती लाटतो ना तशीच लाटायची. थोडी पातळ लाटली तरी चालेल लाटी. अशा पद्धतीने लाटून घेतली. भरपूर पातळ आहे. आता याचे 2 भाग करून घ्यायचे. आपण असं घेतलेलं आहे ना, याला असं दुमटून घ्यायचं. आणि जर निष्ठत असेल ना तर थोडंसं कडाने पाणी लावायचं. हे पहा कसं चिटकून घेतलंय. आणि असं करायचं. आणि याच्यामध्ये घालायची चटणी. आणि असं चिटकून घ्यायचं. तेल जास्त कडकडीत गरम नाही होऊन द्यायचं आणि जाळ पण कमी ठेवायचा. मस्त खरपूस तळून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे समोसे तळून घ्यायचे. अजिबात तेलकट नाही आले भाग्यश्री समोसे. नाही नाही अजिबात तेलकट नाही. तर आपले भरपूर असे समोसे तयार झाले. तर आणि थोडेसे बनवायचे राहिलेत अजून. रोहित आणि तनू आले तर त्यांना काय दम निघाना. मी आता त्यांना खायला देते. ते खाऊन पाहतीन आपले समोसे कसे झाले. तर दादा मी तुम्हाला एक समोसा फोडून दाखवते. मस्त असे झालेले आहेत. वा वा वा, अजिबात तेल वगैरे नाही. अजिबात तेलकट नाही. तर आणि तनूने घेतलंय चिंचेचं पाणी. तनू खायचंय ना आता. दादा कशी आहे चव समोश्याची? एकदम छान. एकदम छान. लयच आवडले काय तनू? चवदार झालेत ना दादा. चवदार झालेत ना. भाग्यश्री रोहितला आणि तनूला लयच समोसे आवडले बरं का. असे समोसे हॉटेलमध्ये नसते. हॉटेलमध्ये भेटत नसतेत म्हणतोय असे समोसे. बरोबर आहे. आपण लेकरांमुळेच मैदा वापरला नाही. मैद्याने काय होतं पोट दुखत असतात लेकरांचे.
त्याच्यामुळं मी मस्त असं गव्हाचं पीठच घेतलंय. मुलांना खूप आवडलेत बरं का समोसे. हो. तुम्ही पण अशा पद्धतीने समोसे बनवा, नक्की सगळ्यांना आवडतील आणि खूप सोप्या पद्धतीने आहेत. सगळं घरगुती साहित्यामध्येच, बाहेरून काहीच नाही आणलेलं, म्हणजे घरात जे साहित्य असतं ना त्याच्यामध्येच झालेले येतं. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने समोसे बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झालते ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, लाईक करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.